आज मी बनवत आहे कढीपत्त्याची चटणी। त्याच्यासाठी मी हा कढीपत्ता घेतलेला आहे। हा कढीपत्त्याला मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेला आहे। जिरं, तुरीची डाळ, शेंगा आणि 7 ते 8 लसूणचे पाकळे घेतलेले आहेत। आम्ही आता हे सगळ्यांना हलकसं भाजून घेऊया। आता मी इथं कढई ठेवून घेतलेली आहे। गॅस स्टार्ट करून घेतो। आता इथं कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये घालून घेतो मी शेंगा। शेंगाला मी हलकसं भाजून घेऊया। इथं आपली शेंगा भाजून झालेली आहे। आता मी ह्याला साईडला काढून घेतो। आता मी इथं घालून घेतो मी तुरीची डाळ। त्याच्यामध्ये भाजून घेतो इथं जिरं, उडदाची डाळ आणि जिरं भाजून झालेलं आहे। ह्याला मी आता साईडला काढून घेतो। आता मी ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण घालून हलकसं भाजून घ्याले। आता मी इथं कढीपत्ता भाजून घेतलेला आहे। कढीपत्ता भाजून घेतलेला हा आपला इथं कढीपत्ता भाजून झालेला आहे। कढीपत्त्याला मी आता साईडमध्ये काढून घेतो। आता मी घेतलेला इथं वाटी भरून एक मखाना। आता ह्याला पण मी हलकसं भाजून घेतो। आपले मखाने पण इथं भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करून घेतो आणि मखान्याला पण साईडमध्ये काढून घेतो। हे आता पूर्ण मिश्रण भाजून घेतलेलं आहे मी। आता ह्याला थंड व्हायला 5 मिनिटं मी साईडला काढून ठेवून घेतो। हे आता मिश्रण थंड झालेलं आहे। आता मी याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतो। आता मी घेतलेलं इथं एक मिक्सरचं भांडं, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घालून घेतो। आता मी घेतलेली आहे थोडीशी चिंच मी ह्याच्यामध्ये थोडी घालून घेतो। ह्याच्यामध्ये घालत आहे मी 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे थोडं मीठ। आता मी ह्याला मिक्सरला लावून घेतो। आजची कढीपत्त्याची चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।